हॅलो वेदांत सर, तुम्ही अर्जंटली बोलावून घेतलं. बसा. तुम्ही सगळ्या लीगल गोष्टी चेक करा आणि मला सांगा की कंपनीचा बोर्ड मेंबर मला ऑर्डर्स करू शकतो का? म्हणजे कोणाला रिक्रूट केलं पाहिजे, कोणाला केलं नाही पाहिजे, हे कंपनीचा बोर्ड मेंबर मला सांगू शकतो का? वेदांत सर, तुम्ही कंपनीचे सीईओ आहात. बाकीचे तुम्हाला सल्ला देऊ शकतात पण फोर्स नाही करू शकत. मग तो पुरुषोत्तम, तो मला ऑर्डर्स का देतोय? कंपनीमध्ये फिमेल स्टाफ नाहीये हे तो का विचारतोय मला? सर ऍक्च्युली हे तुमचं पर्सनल आहे आणि पुरुषोत्तम सरांबरोबर कंपनीच्या मेजर स्टेक असलेल्या तुमच्या आई आहेत आणि त्या बोर्ड मीटिंगमध्ये कोणतंही रेझोल्युशन पास करू शकतात. मग गुप्ते, आता पुढे काय करता येईल? सर सगळ्यात आधी ना तुम्ही फिमेल स्टाफ रिक्रूट करा. सी, मी ना बऱ्याच ठिकाणी पाहिजे की जर फिमेल स्टाफ असेल ना तर कामात डिस्ट्रॅक्शन येतं. आणि आपली कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, इथे साईटवर जावं लागतं, धूळ असते, माती असते, सो मुलींना प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्यामुळे मुली नकोच. सर मग ते लीगल ॲक्शन घेऊ शकतात. म्हणजे ते तशी ॲक्शन घेतील की नाही हे मला माहीत नाही, पण जर त्यांनी तशी ॲक्शन घेतली तर मग तुम्ही फिमेल स्टाफ नको असं कसं म्हणणार आहात? गुप्ते, आपलं वेगळं ऑर्गनायझेशन आहे. मी म्हणतो ना, कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, धूळ असते, माती असते, मुलींना नाही जमणार हे काम. सर मग तुम्हाला जर फिमेल स्टाफ रिक्रूट करायचं नसेल तर मग आपल्याला वेगळी कारणं शोधावी लागतील. म्हणजे तुम्ही असं सांगू शकता की योग्य कॅन्डिडेट मिळत नाहीये वगैरे, म्हणजे वेळ काढत राहा. गुप्ते, आता मी बिझनेसकडे लक्ष देऊ का हे करत बसू? सॉरी वेदांत सर, म्हणजे मी तुम्हाला गाईड करू शकतो पण चुकीचा सल्ला नाही देणार. आणि तसंही हा तुमचा इंटरनल पर्सनल प्रॉब्लेम आहे, तेव्हा प्लीज मी काय म्हणतो ते समजून घ्या. ओके, थँक्यू गुप्ते. ओके सर, थँक्यू. या. आता मी जे सांगतोय ते सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. त्या पुरुषोत्तमला कोण कोण ओळखतं? मी ओळखते. सर ते ऑफिसला येतात म्हणून आम्ही ओळखतो त्यांना. माझा आणि त्यांचा जास्त परिचय नाहीये. ओके, सो इथून पुढे या कंपनीची एकही इन्फॉर्मेशन मला विचारल्याशिवाय बाहेर जाता कामा नये, कळलं? म्हणजे आपण टेंडर्स कुठे भरले आहेत, कोणाचं कोटेशन किती आहे, या सगळ्या इन्फॉर्मेशन कंपनीच्या बाहेर गेल्या नाही पाहिजेत. इज इट क्लिअर? सर पण मला माहिती आहे, ही इन्फॉर्मेशन कोण विचारत असेल. सो तुम्ही सगळ्यांनी त्या पुरुषोत्तमचा नंबर सेव्ह करून ठेवायचा आणि जर त्याचा फोन आला तर नाही उचलायचा. सर ते ऑफिसमध्ये सुद्धा येतात, तर त्यांनी इथे येऊन विचारलं की फोन का नाही घेतला तर काय सांगायचं? तो जर समोर आला ना तर त्याला म्हणावं की मी बिझी होतो आणि मला नाही जमत. आणि जर त्याने समोर येऊन जरी इन्फॉर्मेशन विचारली ना तरी ती त्याला द्यायची नाही. आणि जर एवढं सगळं सांगून सुद्धा ही इन्फॉर्मेशन चुकून कंपनीच्या बाहेर गेली तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो ही इन्फॉर्मेशन लीक करेल तो कंपनीच्या बाहेर जाईल. Now get back to your work. दादा काय झालंय? काही सिरियस प्रकरण आहे का? आईची कृपा, अजून काय? दादा, पुरुषोत्तम बाबांचा असिस्टंट होता ना रे? हो, आई म्हणते की तो बाबांसाठी जेलमध्ये गेला होता. मला कळत नाहीये नेमकं तो बाबांसाठी जेलमध्ये गेला होता का त्याच्यामुळे बाबा गेले.
Come in. आज पण अपसेट आहेस? काय करू कळत नाहीये ग मला. तुला माहिती मला माझ्या बिझनेसची वाट लागताना दिसते. आणि ही कंपनी मी कष्टाने उभी केलीस आणि ही फॅक्ट कोणीही बदलू नाही शकत. तू मगाशी म्हणालास की नूतन काकू सगळं पुरुषोत्तम काकांचं ऐकून करतात. हो. पण मला नाही वाटत रे ते असं करतील. अमूल्य, माझ्या आईला मी जास्त ओळखतो की तू? अरे ऑफकोर्स तू जास्त ओळखतोस, पण कोणतीही आई आपल्या मुलाशी असं ठरवून का वागेल? खरं तर पुरुषोत्तम काकांबद्दल माझं मत आधी खूप चांगलं होतं. सगळ्या गोष्टी दिसतात तशा नसतात. तू मगाशी तुझ्या बाबांच्या आणि पुरुषोत्तम काकांच्या पास्ट बद्दल बोललास, पण वेदांत, जे काही झालं असेल ते कोणालाच माहिती नसेल. मला काय वाटतं, आपण यांना पुरुषोत्तम काकांच्या पास्ट बद्दल शोध लावला पाहिजे. आय एम शुअर आपल्याला नक्की काहीतरी मिळेल. ऍक्च्युली इट्स अ गुड आयडिया. पण त्यांच्या पास्ट बद्दल कसा शोध काढणार आपण? मी अण्णांना विचारेन. म्हणजे अण्णा पुरुषोत्तम काकांना आधीपासून ओळखतात ना, ते कॉलेजमध्ये एकत्र होते. ओके. आणि तू सुद्धा DCP शिंदेंना विचारू शकतोस, माहिती काढू शकतोस. आपल्याला फक्त एवढं माहिती आहे की पुरुषोत्तम काकांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड, पण नेमकं काय झालं होतं ना, ह्याचा आपण शोध घेतला पाहिजे. हे माझ्या लक्षातच नाही आलं. एवढे दिवस मी त्या माणसाला इग्नोर करत होतो. आत्ता मला त्याला सिरियसली घ्यावं लागेल. थँक्स अमूल्य. मग आता कॅफेला जाऊया? ऍक्च्युली आत्ता नको. आत्ता मी लगेच त्या कामाला लागतो. मी DCPना फोन करतो. ओके. तर सगळ्यांची जेवणं व्यवस्थित झाली आहेत ना? हो हो. काय मला जरा बोलायचं. आता काय झालं? तुला आठवतंय नूतन, तू एक वचन दिलं होतंस की वेदांत जर का साखरपुडा करायला तयार झाला तर तू विक्रांत आणि आरतीचं लग्न लावून देशील. तू दिलेलं वचन पूर्ण करण्याची वेळ आली आहे नूतन. जी थांब ना, मी बोलतेय ना. अगं पण गप्प बसता बोलू दे मला. वेदांत साखरपुडा करायला तयार झालाय म्हणजे काय चाललंय सगळं? अगं म्हणजे वेदांची गर्लफ्रेंड आहे आणि तो तिच्याशी साखरपुडा करायला तयार आहे. दादा थँक्यू आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. वेदांत तुझी गर्लफ्रेंड आहे? मला आधी का नाही सांगितलं? वेदांत, अरे काय नाव आहे तिचं? अरे काय विचारते, बोल ना. नाव काय आहे तिचं? अमूल्य. काय? अगं हो. हे बघ नूतन, दोघांचं ना एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे ग मनापासून. मला काय वाटतं, आता तू तुझं दिलेलं वचन पूर्ण कर आणि विक्रांत आणि आरतीचं लग्न लावून दे. जास्ती नको उशीर करायला. आपल्या घरामध्ये प्रत्येक जण स्वतःच्या मर्जीचे राजे आहेत. आई, प्रत्येक जण आपल्याला मनात येईल तसं वागत असतो. माझ्या मुलांना तर काय, माझी किंमत नाहीच आहे. आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी मला दिलेली सगळी वचनं मोडली आहेत.
त्यामुळे मी तुम्हाला दिलेलं वचन पाळीनच, ह्याची खात्री नाही. अगं बरं मुलींनो, उद्या डब्यात काय हवंय? काहीही चालेल. काहीही काय काय ग? माँ का प्यार. अगो बाई. असं जर का प्रेमाने पोट भरायला लागलं तर मग काय बघायलाच नको. नाही पण म्हणजे खरं सांगतो, म्हणजे बाकीच्यांचं मला माहित नाही, पण सुमनच्या हातच्या जेवणाने ना पोट तर भरतच, पण मन सुद्धा भरत. काय हो तुमचं? अरे खरं सांगतो, खोट वाटत. जाऊ दे बाई, तुम्ही सुद्धा ना मुलींना सामील असता. दृष्ट लागायला नको या जोडीला. बरोबर. सांगायचं राहून जाईल, रविवारी मला जर घरी यायला उशीर होईल. ते पोलीस डिपार्टमेंटकडनं ते आरोग्य शिबिर आहे, तिकडे जाणार आहे. अण्णा, एक विचारायचं होतं. काय ग? मला सांगा, आपले पुरुषोत्तम काका आहेत ना, त्यांचा भूतकाळ नेमका काय आहे? म्हणजे आधी जेलमध्ये होते ना ते. आपण काय हे म्हणजे असं अचानक का विचारतेस एकदम? मी तुम्हाला मागे सांगितलं ना की ते आता आमच्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये आहेत. अण्णा हो, ते कधी ऑफिसला येतात, वेदांतला बिझनेस बद्दल वाटेल ते प्रश्न विचारतात. मग काय वेदांतला अजिबात आवडत नाही त्यांचं हे वागणं. त्याची सारखी चिडचिड होत असते. मला वाटलं नव्हतं पुरू हा असं काही वागेल. बघा ना अण्णा, म्हणजे कंपनी वेदांची उभी वेदांतने केली आणि आता हे उगाच येऊन कंपनीचं वातावरण बिघडवतात. मला तर वाटतंय की नूतन काकूंनीच त्यांना अपॉइंट केलंय ना कंपनीत. मग कदाचित त्याच त्यांना सांगत असतील आणि पुरुषोत्तम काका तसं वागत असतील. अगो बाई, नूतन ताई काही करू शकतात. नाही पण अमूल्य, म्हणजे या पुरूच्या भूतकाळाविषयी मला तशी फारशी काही माहिती नाही आहे, पण शोधून काढू शकतो आपण. कारण मला जेवढं माहिती आहे त्याप्रमाणे कॉलेजमधनं बाहेर पडल्यानंतर तो काय राजकारणातच गेला. मग तिथल्या कामात बराच व्यस्त होता तो. आणि मग अचानक एक दिवस बातमी झाली तो जेलमध्ये आहे. पण काढू आपण त्याच्याविषयीची माहिती, शोधून काढू आपण. पोलीस डिपार्टमेंटला काही ओळखीची मंडळी आहेत माझ्या, त्यांच्याकडनं काढू माहिती आपण. काळजी नको करूस. थँक्यू अण्णा. ह्या माहितीची ना वेदांतला नक्कीच मदत होईल. त्याची अवस्था ना कधी कधी बघवत नाही. प्रकरण एवढं चिघळलंय. हो ना ग. त्यामुळे पुरुषोत्तम काकांचा भूतकाळ कळायलाच हवा, जेणेकरून ते ज्या अधिकाराने ऑर्डर सोडताय, अरे रावीची भाषा करताय, त्या मागे नक्की काय गडबड आहे ना ते तरी कळेल. अजी, आईशी काही बोलणं झालं का काल रात्री नंतर? नाही रे, काहीच नाही. दादा, काय करायचं आता? मला काहीच कळत नाहीये. म्हणजे बघ ना, आईनेच वचन दिलं होतं आणि तर आईच असं वागते. वेदांत, विक्रांत, तुम्ही दोघं जरा शांत व्हा बरं. अरे तिला थोडा वेळ द्या ना, तिला थोडं शांत होऊ देत आधी. हं? आई, तू बॅग घेऊन कुठे जातेस? दौरा आहे का ग परत? आई, हा? आई, अगं आई, कुठे जातेस? सांग ना. वेदांत बाजूला हो, मला जाऊ दे. आधी तू सांग, बॅग घेऊन कुठे जातेस? ज्या घरात माझ्या शब्दाला किंमत नाही, ज्या घरात माझी मुलं माझं ऐकत नाहीत, तिथे मला राहायचं नाही. नूतन, आई, माझा निर्णय बदलणार नाहीये. आई, तू घर सोडून जातेस? आई, अगं मी जेव्हा निघालो होतो तेव्हा तू मला जाऊ नाही दिलंस ना. आणि हे घर तुझं आहे ना आई. हवं तर मी जातो, पण तू थांब प्लीज. काही गरज नाहीये. तू पैसा
कमवतोयस ना, तू हे घर चालवतोयस, तू आम्हाला पोसतोयस असं वाटतं ना तुला? आणि तसंही जुन्या घरात राहतच होतो आपण. हे घर तुझं आहे ना, मग तू इथे राहा, मी चालले. काय वेडेपणा आहे हा नूतन? आई तू तू कुठेही जाणार नाहीयेस. वेदांत, तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? बाजूला हो. आई प्लीज नको ना असं करूस. तू तर गप्पच बस, एक शब्द बोलू नकोस. इतकं सगळं झालं तरी सुद्धा तुला आरतीशीच लग्न करायचंय ना? जा, कर लग्न तिच्याशी. आणि दोघही जण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची आई तुमच्यासाठी मेली असं समजा. आई तू काय बोलतेस कळतंय का तुला? मी काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं ना, हे तू नाही सांगायचं मला. माझं मी ठरवीन. नूतन, आपण जरा शांतपणे बसून बोलूयात का या विषयावर? काही गरज नाहीये त्याची. कारण आतापर्यंत तुम्ही सगळेजण तुमच्या मनाला येईल तसंच वागत आलात. तशी तुम्हाला माझी अडचण होतेच आहे. असं काही नाहीये. अमूल्याच्या प्रेमात पडताना एकदा तरी विचार केलास का की आईला काय वाटेल याचा? नाही ना? त्यामुळे मला थांबवण्याचा अधिकार तू गमावलायस वेदांत. आई प्लीज आपण बसून बोलूयात ना प्लीज. वेदांत थांब. अमूल्या बरोबर बोलत होते. आई जर विक्रांत आणि आरतीच्या लग्नासाठी नाही म्हणाली तर काय? दादा मी आरतीशिवाय नाही राहू शकत. गप्प बस. वेदांत शांत हो आणि नकारे चिडू एकमेकांवर. बघ नाही कसं वागते. अमूल्या माझी गर्लफ्रेंड आहे ना, हे तिला अजिबात नाही आवडलं. हे बघ, मी घेईन ना सगळं सांभाळून. हं? आणि तुम्ही दोघं जण असं समजा की तुमच्या आजीकडे जादूची छडी आहे. हे बघ बाळा, तू जे ठरवलंयस ना त्याप्रमाणे पुढे जा. अमूल्य आणि आरती खरंच खूप चांगल्या मुली आहेत रे. त्या दोघी लक्ष्मीच्या पावलांनी या घरात सुना म्हणून यायला हव्यात. त्या दोघी जणी जर का तुमच्या आयुष्यात आल्या ना तर तुमच्या दोघांचं आयुष्य खरंच खूप सुखी होईल. नूतनला कसं तयार करायचं ना ते मी बघते. माझी मुलगी आहे ती. तिला आता कसं सरळ करायचं ना ते मी बघतेच. सॉरी, थोडा लेट झाला. काय झालं? तू इतक्या अर्जंटली फोन केलास? इट्स ओके. तू तुझा वेळ घे. तुला जेव्हा बोलावं वाटेल आपण तेव्हा बोलू. अमूल्य आई तिचं सगळं सामान घेऊन घर सोडून गेली. अरे पण का? आजीने तिला सांगितलं की मी तुझ्याशी एंगेजमेंट करायला तयार झालो. मी एंगेजमेंट करायला तयार झालोय म्हटल्यावर विक्रांत आणि आरतीचं पण लग्न होणार. त्यामुळे खूप चिडली आई. तुझं बरोबर होतं. आईला आपल्याबद्दल सगळं सांगितल्यानंतर पण आई जर नाही म्हणाली तर काय? आपण हे सगळं नाटक का केलं? विक्रांत आणि आरतीचं लग्न व्हावं, त्यांची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून ना. पण आईला काही ऐकायचंच नाहीये. अमूल्य मला नाही कळते मी काय करू. मला काही सुचत नाहीये. मी वेदांत शांत हो. कसा शांत हो? आई त्या पुरुषोत्तमचं ऐकते आजकाल. अनिलशी बोललोय तसं. माझा मित्र आहे ना DCP, मी त्याला म्हटलंय त्या पुरुषोत्तमची सगळी माहिती काढून आण. ऍक्च्युली मी सुद्धा बोलले अण्णांशी. ते सुद्धा माहिती काढतायत त्यांच्या भूतकाळाविषयी. आई असं का करते? का वागते असं? मी मुलगा आहे ना तिचा. माझ्या मनातलं पण समजून घेतलं पाहिजे ना तिने. त्या पुरुषोत्तमला कंपनीच्या कामात इन्व्हॉल्व करून ठेवलंय. अमूल्य तुला माहितीये मी उभ्या केलेल्या ऑफिसमध्ये माझी जायची इच्छाच होत नाहीये. या सगळ्यानंतर तर घरी पण जायची इच्छा होत नाही. आई आणि माझी ना भांडणं होतात. आईशिवाय घराला शोभा असते का? हे बघ वेदांत, सगळं व्यवस्थित होईल. अरे
ती आई आहे तुझी, तिला सुद्धा नाही करमणार तुझ्याशिवाय. मला सांग, हे सगळं घडलं तेव्हा आजी होत्या? ती तिथेच होती. ती म्हणाली, तू काळजी करू नकोस, माझी मुलगी आहे, मी समजावेन तिला. आई सेफ असेल ना. शांत हो.